तर मंडळी, श्वेताने इथे आजी आणि पप्पांसाठी ही चवळीची भाजी केलेली आणि इथे आज चपात्या करते. सो आता हे झालं की मी हे घेऊन घरी जाईन हरकुळात आणि मग आपलं आजच्या दिवसाच्या कामाची सुरुवात करेन. तर गुड मॉर्निंग. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. भाजी चपाती घेऊन आलो आहे फोंड्यातून. घरी डबा ठेवला आहे. पप्पा खाली नव्हते, मला वाटते ते वरती असायला हवे. आणि आज आपण साहिलचं काम पूर्ण करणार आहे. जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं, साहिलला फोन केला, म्हटलं भाई काही करून आपल्याला काम करायचं. सगळ्यात आधी जे साहिलने बांबू साफ केलेत, आपल्याला ते मापात मशीने कट करायचे आहेत, परत ओपन करायचे आहेत आणि ठोकून घ्यायचे आहेत. तो आजचा कार्यक्रम आपला हा आहे. आणि अजून दिवसभरात जर पप्पांचा मूड झाला आणि लास्ट टाइम जसं आपण सांगितलेलं की कोंबाची भाजी बघायची आपल्याला, मग जमलं तर आपण आज ती पण बघूया. आणि निमार पडलाच तर आजीला घेऊन आपण नदीवर जाऊया. साहिलचं जॉनीवर भुकते माझ्यावर. भुकता पण जॉनी असं लांबसून काय भुकतं, जवळून भूक. आणि जॉनीला जो पट्टा घातलाय हा चिनूसाठी आणलेला मी खास, पण तिने कधी घालूनच घेतला नाही. सीन, गुड मॉर्निंग. हो, मराठी बिग बॉस. तुला मी आणलाय रे. पोटात कायच नाही रे त्याच्या. यो यो टिकली बोलो. हा काय तोच तो ना. हा हा, तू काय म्हणा बरं झालं आता. तर लास्ट टाइम आपण इथपर्यंत काम सोडलेलं, त्यानंतर चान्स नव्हता मिळाला. आता हे एवढं पूर्ण करायचं आहे. ओके, आता मला आजच्या दिवसात काही करून हे कम्प्लीट करायचंच आहे. खा तुम्ही. तर आता कटिंग मशीनने आम्ही हे एवढे बांबू साईजमध्ये कट करून घेतलेत. आता लास्ट टाइम मी दाखवलेलं तसंच इथे कोयता धरून ठेवायचा, भेता उघडून घ्यायची आणि अशी एका बांबूची 2 भेता करून पूर्ण इथपर्यंत ठोकायचे. पप्पा आलेत खत घेऊन. मी जसं म्हटलेलं की पप्पांना खत आणून द्यायचं होतं, पण ते स्वतःच घेऊन आले. आणि आता त्यांना तिकडे खताची पिशवी घेऊन सोडून आलं. ते आता खत मारतात, आम्ही हा काम करतो. हा बेबी आणि तो एक बेबी, हे 2 बेबी जरा आज नरम आहेत, डाऊन आहेत, परत पातळ बॉटी करतात. सो गोळीने काही इफेक्ट नाही झाला आहे. सावंत सरांना फोन केला, ते म्हणाले की वेळात वेळ काढून संध्याकाळी येऊन यांना इंजेक्शन देऊन जातो. काय तर करा पण बरे व्हावं. तर तब्बल 1 तासानंतर आमचं हे पुरं मासलीचं काम पूर्ण झालंय. आणि मासली कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. आता आम्हाला या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत एक लांबडाचं काठी द्यायचे. त्यानंतर त्या काठीला तिथून इथे, तिथून इथे, तिथून इथे असे उभे सपोर्ट द्यायचे, जेणेकरून काठी हलणार नाही. आणि मग ज्या उभ्या दिलेल्या काट्या आहेत त्यांना मग परत अशा आडव्या गॅपने काट्या टाकायचे, जेणेकरून हे मान बाहेर मान काढली तरी चालेल, पण बाहेर खाली पडू नये म्हणून अशा लाईन्स मला असं वाटतं 1 2 3 4 5 एक लागतील आडव्या असे गॅपने. चला, कारभार चांगला तर झाला. ह्याच्यावर मी स्वतः बसलेलो, त्यामुळे खूप मजबूत आहे. माझ्या मते कमीत कमी 20-25 नग राहायला हवे एवढ्या मासलीवर. ठेव ना जा. सर्दी झाली आहे. बरं काय ता जमत काय जमत. तर आता मी आणि पप्पा घरी जायला निघालो. पप्पा आता हातपाय धुतात वाळत, खत मारून गेले. ते खताची पिशवी संपली आता खालच्या भागात. आणि आचिरण्यात मामाचे ते खत मारायसाठी आपल्याला अजून एक गोणी घ्यायला लागेल युरियाची. बाकी अभी आज भाजी चपाती ओनली असं लग रहा है. आणि आजीने काय केलं नसत असं माका वाटत नाही. आजीचं काय आज बिनासलेला होता सकाळपासून. असो
जे येईल पुढ्यात ते गोड म्हणून खायचं. थोडं ऊन पडलंय. साईला म्हटलं जरा घाम आलाय भरपूर, सो आंघोळीला जाऊया का. जाऊया म्हणाला तर बघू आता तो कधी जेवण करून येतो. त्याला म्हटलं जेवायला चल, पण त्याची आजी पण आहे घरी. त्याची आई गेली मुंबईला आणि त्याची आजीची तब्येत बरी नाही, सो डॉक्टर येऊन गेलेले. आणि साईला तर स्वतः जेवण करणार, आजीला देणार, स्वतः जेवणार आणि मग येणार. मग आम्ही थोडे पोहायला जाणार आणि त्यानंतर बघू परत. आज तेच काम करायचं आहे का अजून वेगळं काय. मासली झाले, फक्त उभे सपोर्ट आणि एक बेळा बाकी आहे. संध्याकाळी सावंत सर येणार आहेत, परत जिमला जायचं आहे. सकाळी जायला नाही जमलं आहे. मी दिसलो की प्रश्न तयार व्हायला सुरुवात होतात. तू का माझा विश्वास नाही ते विचारता कशा. हो 2 वाजले. होय होय. जेवलं नाही अजून, आता येईत. ओके बाय टाटा. नो ये अरे ये तू कुठे गेलेली. परीला आवाज दे. परीला बोलव. ए परी, चिनू कशी करते. दादू आलो. दादू ये परी. दादू कुठे असतो. दादू परी, दादू कुठे असतो. दादू ये दादू. पप्पा गेले चाय प्यायला. तर मंडळी छान पोटभर जेवलेलो. त्यानंतर पप्पा आणि मी दोघे आज बऱ्याच दिवसांनी असे म्हणजे दुपारचे झोपलेलो शांत. जास्त नाही, 1 तासभर झोपलो. साहिलला फोन केलेला तर तो म्हणाला की आजीला बरं नाही, म्हणजे आजीबरोबर थांबलोय. म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा. आणि मग बारीक पाऊस पण येलो, मग थांबलो, जाऊ दे. सो आत्ता सध्या माझ्या हातात काही वेगळं काम दिसत नाही. पप्पांचं पण काही आज रेसिपी करायचा मूड दिसत नाही. आज सगळे आळसावलेत. सो आता काय करूया माहिती आहे, अक्कलकोटला जाऊया. मी लास्ट टाइम जेव्हा मुंबईला गेलेलो तेव्हा अक्कलकोटचा व्लॉग टाकायचा राहून गेलेला आणि तो थोडा छोटा झालेला, कारण मी एकटाच होतो. सो जास्त मला पण काही शूट नाही करता आलं. आणि त्याच वेळी नेमकी दुसऱ्या दिवशी आषाढी होती. सो पटकन निघायची घाई होती मला. वाटेत मला वारकरी संप्रदाय भेटलं, बसमधून बघितलं आणि मग त्याच रात्री मी घरी आलेलो. सो आता आपण अक्कलकोट दर्शन घेऊया थोडक्यात, जे मी एकटाच गेलेलो तेव्हाचं शूट केलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपण परत येऊया, परत माका भेटा आणि बघू. तोपर्यंत अजून काय माका दिसता काय. चला, श्री स्वामी समर्थ महाराज की सगळ्यांना शुभ सकाळ. आपण थांबलोय ह्या श्रीराज हॉटेल जवळ, हे आहे ते. आणि इथेच पुढे स्वामींचं मठ आहे, मंदिर आहे. आणि आपण आता आहोत अक्कलकोटमध्ये. सर्व स्वामी भक्तांचे अक्कलकोटमध्ये हार्दिक स्वागत. जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की मी तुम्हाला बोललेलो की आपण अक्कलकोटला जाणार आहोत. सो सकाळीच अक्कलकोटला पोचलो आहे. रात्री असं खास काही शूट नाही करता आलं बसमध्ये, कारण काळोख होता भरपूर आणि बस लेटची पकडलेली, त्यामुळे उजेड नव्हता. सो सकाळीच पोचलो आहे, 2 तास आराम केला आहे आणि त्यानंतर आता आंघोळ पांघोळ करून निघालंय दर्शनात. कितीला आहे. 200ला आहे, 100ला आहे, 50. बरं. तर आता ओटी घेतली आहे आणि दर्शनात जाऊचं. पण यावेळी काय पद्धत वेगळी केली नाही. फायदा खराब होतं काय बाबा आहे. ना जाऊचा कमाल. बहुतेक मी चुकीच्या रस्त्याने. एंट्रन्सला पण होता, बोला स्वामी समर्थ महाराज की जय. दर्शन घेऊन आता बाहेर आलोय. थोडा वेळ बसलो तिथे, झोप वगैरे केला आणि आता इथून काही न्यायचं आहे का बघूया, काय नेता येईल. पुस्तक बघूया, पुस्तक. सगळे न्यारिक बसले होते दर्शनानंतर. आणि मी स्वामींचं हे अध्याय घेतलाय, 21 अध्याय आहेत. जे वाचेन कमी वेळात पोरा पैसे कमूक लागले.
प्रसाद बाहेर जाऊन घेतो. आता देवपूजा झाली, आता पोटपूजा. पहिला का मग हरुकच होता, वाटच समजत नाही. तर ह्या साईडने बाहेर पडलोय. या साईडने परत आज जाऊचं लागत, कारण आपली चप्पल तकडे आहे. आणि अजून मी प्रसाद नाही घेतलाय, प्रसाद पण घ्यायचा आहे. आणि मग परत पुढे राईट मारून आपल्याला मेदूवडा खायला जायचं. तिथे मी इथे आल्यानंतर नेहमी जातो. आणि या बाजूला इकडे स्वामीचं अन्नछत्र आहे आणि स्वामी भक्तांसाठी राहायची सोय इकडे पण आहे. पण इथे आज फुल होतं, सो मी तिकडेच रूम घेतलेला. तर साई समर्थ इडली गृहात आलोय आणि आपली न्याहारी आलेली आहे. नेहमी आलो की मी इथेच खातो आणि चव पण खूप छान असते आणि खायला पण मजा. न्याहारी करू घ्या. तर मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजले. थोडा आराम केला, छान झोप झाली माझी. आणि आता मी चावी देऊन टाकली रूमची. 4 ते 5 तासासाठी रूम घेतलेला. आता इथून मी अन्नछत्रात जाणार. तिथे प्रसाद घेणार. त्यानंतर आपल्याला अन्नछत्रात पावती फाडायची. तेवढी फाडून थोडा वेळ तिथे बसणार, फिरणार आणि आपल्याला 5 वाजता सोलापूरला पोचायचं आहे. त्यासाठी इथून 2:30ला तरी निघूया आपण, म्हणजे वेळेच्या आत पोचू, उशीर नाही होणार. काल जाऊन झालं, काल माझी एक बस चुकली वेळेच्या आत पोचून सुद्धा. काही गर्दी होती ना दर्शनाला, त्याच्या 20 पट गर्दी वाढली आहे जे बॅक साईडला. आणि उद्या एकादशी असल्यामुळे आज अजून लोक वाढतच राहत आहेत, कमी नाही होतात. आणि आपण चाललो आता अन्नछत्राकडे. अन्नदान हे श्रेष्ठ दान. येस, आधी खाऊन घेत आहे. चला, हरी स्वामींचे छान दर्शन झाले. आणि हे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे. ते अन्नधान्य पण तुम्ही दान करू शकता. आपण पैसेच करूया. जन्मेजय राजे श्रीमंत विजयसिंह राजे भोसले. लहानपणी आलेलो आणि आता आलं त्यात खूप फरक आहे. मी लहान असताना इथे असायचं अन्नछत्र, आता सगळं इथे असतं अन्नछत्र. तिथे पुढे पण जाऊ, पण आपली ऑनलाईन बुकिंग केलेली आहे अन्नछत्राची. सो आता इथून एंट्री आहे ऑनलाईनवाल्यांना. तर मंडळी, हे आहे अन्नछत्र आणि इथे सर्व्हिस सेल्फ आहे वाटतं. तिथे जाऊन जेवण घ्यायचं आहे आणि असं जेवण घेऊन इथे आपलं येऊन बसायचं आहे. नंतर तुम्हाला काय हवं असतं तर एक्स्ट्रा ते आणून देतात. स्वामींची पालखी आहे इथे. स्वामींची इथे मूर्ती आहे, फोटो आहे. दत्तांची मूर्ती आहे. आणि हायजीन आहे, खूप स्वच्छता चांगली मेंटेन केली आहे. इथे पाळणा आहे, दत्तांची मूर्ती आहे, स्वामींची मूर्ती आहे. आज गोडा शिरवा. एवढ्या जणांना रोज असं जेवण बनवूनच ठेवल्याने ठीक आहे. तर मंडळी, स्वामींचा प्रसाद मिळाला आहे. गोडा शिरा आहे, डाळ आहे, चपाती आहे आणि भाजी आहे. आणि समोर इतकी जण सगळी जेवायला बसली आहेत आणि आस्वाद घेत आहेत प्रसादाचा. चला, माझं नशीब उघडला, माका स्वामींचा प्रसाद गावलो. तर मंडळी, आपण प्रसाद करून इलाव आणि जरा बाहेर पडलो. लगेच निघत नाही जायला, थोडं आजूबाजूला फिरतो जसं मी म्हटलेलं. आणि तिथे पार्किंग लॉट आहे. ही इथे जेवणाची लाईन आहे. मी ऑनलाईन बुकिंग केलेली आणि ऑनलाईन बुकिंग सुद्धा फ्री आहे.
पण बरीच जण ऑनलाईन बुकिंग करत का नाही मला कळत नाही. जर व्हिडिओ बघत असाल आणि अक्कलकोटला यायचा प्लॅन करताय तर हे बघा ऑनलाईन बुकिंग सेवा. आणि यात्री निवास आहे इथे. हा यात्री निवास खूप जुना आहे. मी लहान असताना देखील हा यात्री निवास होता. आणि आम्ही दहीहंडीची पोरं सगळी पिकनिकला आलेलो देवदर्शनाला. किती लोक जमली आहेत बघा. एवढी जण जेवूची होत अजून. तर मंडळी अक्कलकोट डेपोला आलोय आणि डेपोची अवस्था जरा भयानक आहे. सकाळी ते इकडनं चालवत नव्हता. सकाळी पाऊस होता. पाय पुरा चिखल होता आणि आता नितळ पडली. मला आता अक्कलकोटवरून सोलापूर डेपोला जायचं आहे आणि तिथून मग कणकवली किंवा फोंड्याला बस आहे 5ची. मी नाही. चलो सोलापूर. आणि समोर बघता हे सोलापूर रेल्वे स्टेशन आहे. जर मुंबईवरनं येणार असतो तर सॉरी याच्या आधी 1-2 वेळा मुंबईहून आलो तेव्हा रेल्वेने आलेलो आणि तिकीट नव्हती त्यामुळे मग बसने आलेलो काल. तर मंडळी सोलापूर बस डेपोला पोचलो आणि 8 नंबरवर आपल्याला पणजी म्हणून बस आहे. जी 5 वाजता एक आहे आणि 6:15ला एक आहे. फक्त ते बोलले कन्फर्म करा की वाया फोंडा जाएगा. म्हटलं ठीक आहे. सो आता माझ्याकडे अजून पण 1.5 तास, पावणे 2 तास, 1.5 नाही 1.25 तास आहे. 4 तर वाजले. पंढरपूरसाठी सविता शरद जायबाई. सविता शरद जायबाई जिथं असतील तिथं माईच्या दिशेने यायचं. तुम्ही तुमचे नातेवाईक तुम्हाला ओळखीत आले. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. हॉटेल नक्षत्राला आपली बस थांबली आहे जेवायला. जेवेन की नाही माहीत नाही. रात्रीचे 2 वाजवत आहेत फोंड्यात पोचायला. असं वाटतंय घरी जाऊन जेवू का. घरची आठवण येतं मला. काय करू बरं मेनू तरी बघूया. पाण्याची बॉटल घेऊया. यावं काहीतरी आमच्या हरगोळ्यात राहा. काय सॉलिड निसर्ग आहे ना. आम्ही ते विचार करतो एकदा आहे ना असं वरपर्यंत जायचं. श्रावण आहे का तुमचं? श्रावण धरलाय मग एखादा वार बघून बोलवलं तर चालेल का तुम्हाला? येऊ ना आता सर सध्या चालेल सर. नाही नाही आमच्या घरात कोणच नाही. मोस्ट ऑफ तरी आपल्याकडची माणसं जास्त नाही कोण पळत. सतत खाणारी असतात ना मावरा मटण. हा इथे लेफ्ट हँड साईडला वरती एक धबधबा पण आहे छोटा. हा जास्त नाही 10-12 मिनिटं लागतात जायला. नीरफणस तो काय आहे पुढे काढा ना. हा देऊया.
हॅलोजन एवढा नको, 200चे 2-3 बल्ब. 200चे 2 बल्ब लावले ना कोंबड्यांसाठी कशी असतात बघा. हो ते ब्रूडर वगैरे असतो बघा. हो उभेसाठी असं असेल किंवा 200चे बल्ब लावा ना साहेब. 2-3 बल्ब चालेल, त्याच्यावर खर्च करायचा. जाळीवर नका. पुन्हा एकदा थँक्यू, वेळात वेळ काढून आमच्यासाठी धावत आला. थँक्यू सो मच. भेटूया आपण परत एकदा. तर मंडळी असा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यामध्ये आपण आज दिवसभर म्हणता नाही येणार, अर्धा दिवस साहिलची मदत केली आणि ते मासली पूर्ण केली. बाकीचं काम राहिलेलं आहे ते उद्या करू. 2 बकरी थोडेसे परत आजारी पडल्यासारखे वाटलेत आणि त्याचं कारण ते हेच सांगतायत सतत की तुमचे जे चिऱ्याच्या भिंती आहेत त्याच्या होलांमध्ये बारीक बारीक किडे आहेत जे रक्त शोषतात आणि त्यांच्यामुळे हे सारखे आजारी पडत आहेत. तर सगळ्यात आधी त्या भिंतींना बुटेक्स टॉनिक मारायला लागेल, त्यानंतर बुटेक्सची फवारणी करायला लागेल, त्यानंतर चुना मारायला लागेल वरती जमिनीवर खाली सगळीकडे, जेणेकरून ते किडे मरून जातील आणि प्राण्यांना तेवढा त्रास होणार नाही. मासली केली आहे, सो मासलीवर आता उद्यापासून साहिलचे प्राणी बकरे राहतील. पहिलाच अटेम्प्ट आहे मला, म्हणजे इतका एक्सपिरियन्स नाही पण शिकतोय आता ह्या सगळ्यातून. आणि सगळ्यात मोठा थँक्यू सावंत सरांना की वेळोवेळी फोन केल्यानंतर माझ्यासाठी वेळात वेळ काढून येतात आणि आम्हाला मदत करून जात आहेत. सो सावंत सर व्हिडिओ बघत असाल तर खूप मोठा थँक्यू. सोबतच आज जास्त काही शूट करता आलं नाही म्हणून आपण अक्कलकोटचं जे राहिलेलं थोडंसं टेक्स होते ते सगळे आपण ह्या व्लॉगमध्ये यूज केलेत. आय होप तुम्हाला ह्या श्रावणात अक्कलकोटचं दर्शन करून खूप छान वाटलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता. चॅनलवर नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन आहे तिथे आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घेवा, सैन राहा.